तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू। तर याची रेसिपी पाहूया कसे करायचे ते। तर मैत्रिणींनो, ना पाक ना दूध काही न घालता असे सॉफ्ट लाडू बनवूया। यासाठी मी घेतले अर्धा किलो तूप आणि याला वापरलाय मी 1 किलो बारीक रवा। तुमच्याशी बोलता बोलता माझ्याकडून थोडासा रवाही सांडला। आता बारीक मंद आचेवरती 15 ते 20 मिनिटं हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। तर माझ्याकडून ॲक्च्युली एकाच वेळेस मी भाजते तर वेळ लागेल, तर हा रवा आपण अर्धा अर्धा करून पार्टिशन मध्ये सुद्धा भाजू शकतो। तर एकदम छान हा आपण लालसर भाजून घेऊया। रवा तर आपण चांगला भाजून घालणारच आहोत, पण मैत्रिणींनो, तुम्ही यामध्ये 1 वाटी मैदा किंवा बेसन पीठ हेही तुपामध्ये चांगलं भाजून यामध्ये मिक्स करून घ्या। त्यामुळे काय होईल, तुम्हाला लाडू बांधताना हे पीठ मिळून येईल आणि सोपे होईल। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर 1 किलो रवा यासाठी मी 1/2 किलो साखर वापरलेली आहे। साखर, 1 ते 2 चमचे वेलची पूड आणि चिमूटभर मीठ असं सर्व मिश्रण एकत्र करून चांगलं हाताने मिक्स करून घ्या। दोन चमचे वेलची पूड व जायफळ पूड ही मिक्स केलेली आहे, ती मी यामध्ये वापरली। आता सर्व जिन्नस चांगल्या मिक्स करून घेतल्या की हे मिश्रण थोडे थोडे करून मिक्सरला फिरवून घ्या। यामुळे तुमचे लाडू सॉफ्ट तर होतीलच आणि तुम्हाला बांधायलाही सोपे जातील। अगदी पूर्ण हाताला चटके बसेल असं गरम नसताना सुद्धा हे लाडू तुम्ही बांधू शकता। तर या पद्धतीने मी हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतले आणि आता याचे लाडू बांधून घेतलेत। या पद्धतीने सर्व रव्याचे मी लाडू बांधून घेतले। तुमचे 1 किलो मध्ये साधारणतः 38 किंवा 40 लाडू होऊ शकतात। तुमचे लहान मोठ्या आकाराप्रमाणे तुमचं लाडूचे प्रमाणही वाढेल किंवा कमी होईल। तर या पद्धतीचे तुमचे 38 ते 40 लाडू बनले जातात। हे झालं 1 किलोचं प्रमाण। तर मैत्रिणींनो, रव्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा। कमेंट तर कराच, पण बाजूला हाईपचं बटन आहे तेही प्रेस करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।